श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज आपल्याला एका ठिकाणी इच्छाही लिहायची आहे. तर या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांची अतिशय आवडती चतुर्थी आहे आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांची आराधना केली तर सुख सौभाग्य वाढते. तसेच आपल्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, दुःखे आहेत, संकटे आहेत तर यातून आपल्याला बाहेर पडण्याचा मार्ग बाप्पा दाखवत असतात. तुमची जर काही कामे रखडलेली असतील तर ती कामे सुद्धा आपल्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास केल्याने पूर्ण व्हायला मदत होते. तसेच आपण आपल्या दीर्घायुष्यासाठी, मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी सुद्धा हे व्रत करू शकतो. बऱ्याचशा स्त्रिया, महिला संकष्टी चतुर्थीचे जे व्रत आहे तर ते आपल्या मुलांसाठी करत असतात. कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत. तसेच गणपती बाप्पांना आपण विद्येची देवता मानतो. त्यामुळे मुलांसाठी जर तुम्हाला काही उपाय करायचे असतील तर तुम्ही नक्कीच या दिवशी करू शकता. आपल्या मुलांसाठी उपाय करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास असा दिवस असतो. आता आपल्याला या दिवशी म्हणजे आज आपल्याला एका ठिकाणी इच्छा लिहायची आहे. आता हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय कोणीही, लग्न झालेल्या व्यक्ती किंवा लग्न न झालेल्या व्यक्ती, स्त्री, पुरुष कोणीही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात. मुलांच्या प्रगतीमध्ये बाधा येत आहे किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा तुम्हाला स्वतःला जर नोकरीमध्ये प्रमोशन वगैरे हवे असेल तरीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. आता तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे काय तर लागणार आहे ते म्हणजे जास्वंदीचं पान लागणार आहे. लाल कापड छोटंसं लागणार आहे. जास्वंदीचं पान आपण गुंडाळू शकू तर एवढं लाल कापड लागणार आहे. त्यासोबतच तुम्हाला दुर्वा यासुद्धा लागणार आहे. तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. त्यासोबतच तुम्हाला जास्वंदीच्या पानाची एक काडी घ्यायची आहे किंवा दुर्वाची काडी घ्यायची आहे. तर एवढं साहित्य आपल्याला या उपायासाठी लागणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, दिवसभरात जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तर तेव्हा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर, तुमच्या गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. गणपती बाप्पांची तुम्ही जरी सेपरेट विधिवत पूजा मांडलेली असेल तरी ज्या ठिकाणी तुम्ही विधिवत पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी बसा. लाल कापड जे आपण घेतलेलं आहे तर हे लाल कापड आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. यानंतर तुम्हाला जास्वंदीचं पान घ्यायचं आहे. जास्वंदीचं पान हे आपल्याला व्यवस्थित धुवून घ्या. तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं पाण्यामध्ये गंगाजल टाका आणि या पाण्याने आपल्याला जास्वंदीचं पान हे स्वच्छ करून घ्यायचं आहे. गोमूत्र असेल तर थोडंसं या पानावरती गोमूत्रसुद्धा शिंपडायचं आहे. हे पान घेताना आपल्याला लाल जास्वंदीचंच पान आणायचं आहे. पांढऱ्या जास्वंदीचं किंवा पिवळ्या जास्वंदीचं असं पान आणू नका. कारण आपल्याला माहीत आहे की गणपती बाप्पांना लाल जास्वंद हे खूप प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला पान घेताना सुद्धा लाल जास्वंदीचंच घ्यायचं आहे आणि या पानाची काडी तुम्हाला तशीच ठेवायची आहे. पानाची काडी जी आपण लागणार आहे आपल्याला इच्छा लिहिण्यासाठी तर ही दुसऱ्या पानाची काडी आपल्याला घ्यायची आहे. यानंतर आपण जे लाल कापड अंतरलेलं आहे तर त्यावरती आपल्याला हे जे पान आहे तर हे पान आपल्याला त्या कपड्यावरती ठेवायचं आहे. यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. हे कुंकू आपल्याला ओलं करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जी काडी घेतलेली आहे, जास्वंदीच्या पानाची काडी घ्या किंवा दुर्वाची काडी घ्या आणि या काडीने या पानावरती आपल्याला इच्छा लिहायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे म्हणजे नोकरी असं लिहा किंवा प्रमोशन असं लिहा. एका शब्दामध्ये किंवा जास्त मोठी इच्छा न लिहिता थोडक्यात इच्छा लिहायची आहे. मुलांची प्रगती किंवा शिक्षणामध्ये चांगले मार्क्स तर अशी तुमची इच्छा असेल. तुम्हाला जर काही आजारपण असेल तर चांगले आरोग्य तर अशी इच्छा आपल्याला या काडीने आणि ओल्या कुंकवाने या जास्वंदीच्या पानावरती लिहायची आहे. जास्वंदीचं पान ठेवताना पानाचा देठ बाप्पांकडे करून आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर आपल्याला ही इच्छा लिहून झाल्यानंतर तुम्हाला हात जोडून गणपती बाप्पांना तुमची इच्छा सांगायची आहे. म्हणजे घरात पैसा येत नाही, धन, पैसा, आर्थिक समस्या कमी होण्यासाठी. आता तुम्हाला जर अशी समस्या असेल की घरात पैसा येत नाही तर तुम्हाला या पानावरती काय लिहायचं आहे तर आर्थिक स्थैर्य लिहा किंवा धन लिहा किंवा पैसा लिहा. तर असं थोडक्यात इच्छा लिहायची आहे आणि तुमची ही इच्छा लिहून झाल्यानंतर हात जोडून बाप्पांना तुम्हाला इच्छा सांगायची आहे. काही असू द्या, अगदी तुम्हाला जरी मानसिक समाधान हवं असेल तरी मानसिक समाधान तर असं आपल्याला लिहायचं आहे आणि ही इच्छा
फक्त कोणाचंही नुकसान करणारी नसावी, म्हणजे कोणाचंही वाईट चिंतणारी इच्छा नसावी. अशा इच्छा कधीही बाप्पा पूर्ण करणार नाहीत. इच्छा जी आहे तर यामुळे कोणाचंही नुकसान होता कामा नये. आपल्या स्वतःच्या काही इच्छा पूर्ण करण्यासाठीच आपल्याला ही इच्छा अशा प्रकारे लिहायची आहे. या इच्छेमुळे कोणालाही त्रास होणार नाही, तर याचीसुद्धा आपल्याला काळजीही घ्यायची आहे. आणि यानंतर आपल्याला ही इच्छा लिहून झाल्यानंतर हे जे पान आहे तर ते पुन्हा तुम्हाला ओंजळीमध्ये घ्यायचं आहे. पुन्हा तुम्हाला बाप्पांना एकदा तुमची इच्छा सांगायची आहे आणि याच कपड्यावरती हे पान ठेवायचं आहे. त्यानंतर आपण ज्या 21 दुर्वा घेतलेल्या आहेत तर या दुर्वा घ्यायच्या आहेत आणि या दुर्वा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला 11 वेळेला अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि जर अथर्वशीर्ष म्हणणे शक्य नसेल तर 11 वेळेला गणपती स्तोत्र म्हणा. हे दोन्हीही म्हणणे शक्य नसेल तर गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला 108 वेळेला म्हणायचा आहे. आणि ह्या 21 दुर्वा ज्या आहेत तर त्यासुद्धा आपल्याला या जास्वंदीच्या पानाजवळ ठेवायच्या आहेत, या लाल कपड्यावरच ठेवायच्या आहेत. आणि हे जे जास्वंदीचं पान आणि दुर्वा आहे तर या आपल्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळायच्या आहेत. आपल्याला पोटली बांधायची आहे आणि यानंतर आपल्याला जायचं आहे गणेश मंदिरामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बाप्पांना नमस्कार करायचा आहे. तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायची आहे. 2 मिनटं तिथे शांत बसायचं आहे. 2 मिनटे ही पोटली बाप्पांच्या चरणाजवळच असू द्यायची आहे. त्यावेळेत तुम्हाला तुमची मनोकामना बोलायची आहे आणि पुन्हा घरी येताना ही पोटली उचलायची आहे. गणपती बाप्पांच्या मंदिरातील भिंतींना त्याचा स्पर्श करायचा आहे आणि घरी घेऊन यायचं आहे. आणि घरी आल्यानंतर ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. किंवा मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करतात, तुमची इच्छा जर मुलांसाठी असेल तर मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत एका बाजूला ही पोटली आपल्याला ठेवायची आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टीला करू शकता. पुढच्या संकष्टीला हा उपाय करताना अगोदरचं जे पान आणि दुर्वा आहेत तर त्या एका झाडाखाली मातीमध्ये आपल्याला पुरायच्या आहेत. पाण्यामध्ये विसर्जन हे करायचं नाही. आणि पुन्हा तुम्हाला नवीन पान आणि नवीन दुर्वा घेऊन हाच उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय करण्यामध्ये सातत्य ठेवलं तर तुमच्या इच्छा नक्कीच बाप्पा पूर्ण करतात. कोणताही उपाय फक्त आपण एकदा केल्याने लगेच आपल्याला यश मिळते किंवा लगेच आपल्याला 100% रिझल्ट मिळतात असे नाही. तर कोणताही उपाय करताना एकतर तो आपल्याला श्रद्धेने मनोभावे करायचा आहे, निष्ठा ठेवून करायचा आहे. गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण करणारच. तर या पॉझिटिव्हिटीने हा उपाय करायचा आहे आणि या उपायामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. म्हणजे प्रत्येक संकष्टीला हा उपाय करायचा आहे. तुम्ही एकदा केल्यानंतर सुद्धा बाप्पा तुमची इच्छा पूर्ण करतील किंवा तुम्ही 4 ते 5 वेळेला केल्यानंतर सुद्धा तुमची इच्छा ही पूर्ण होईल. परंतु इच्छा ही पूर्ण होते, फक्त आपल्याला श्रद्धा ठेवून हा उपाय करायचा आहे. त्यासोबतच आपण बरेचसे उपाय या दिवशी करू शकतो. जसं की आपण बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकतो. त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतो. गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आपण कणकेचे 5 दिवे किंवा 11 दिवे, 21 दिवे असे लावू शकतो. गणपती बाप्पांना आपण या दिवशी अक्षता अर्पण करू शकतो. तर असे छोटे छोटे उपाय आहेत जे आपण संकष्टी चतुर्थीला नक्कीच करू शकतो. तुम्हाला जेवढं शक्य आहे तर तेवढं तुम्ही या संकष्टी चतुर्थीला बाप्पांसाठी करायचं आहे. बाप्पा तुमची ओंजळ कधीही रिकामी ठेवणार नाहीत.